हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 20 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 7 मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे आद्रा नक्षत्र आहे. सकाळी 6 वाजून 12 मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 4 वाजून 12 मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल मित्र. योग मित्रांनो शुभ योग आहे. दुपारी 2 वाजून 10 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो इष्टीकरण आहे. सकाळी 11 वाजून 7 मिनिटानंतर भावकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9 वाजून 43 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र आणि गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार, अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. या अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 तारखेला तो उदय पावेल मित्रांनो. तो असा अस्तंगत ग्रह आपल्याला गोचरीने काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सांगणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या क्षण एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो राधे प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सहस्र उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष सौम्य वासरे आद्रा नक्षत्रे सकाळी 6 वाजून 12 मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्रे शूल योगे विष्टी करणे चतुर्थी शुभतिथ वीरगोत्र उत्पन्न में कड़प्पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वतीपति परमेश्वर पितृ विधिवत नेते पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 12 मिनिटानंतर आहे आणि यानंतर 11 वाजून 7 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 11 वाजून 8 मिनिट ते दुपारी 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत आणि यानंतर 16 वाजून 40 मिनिटानंतर अर्थात दुपारी 4 वाजून 40 मिनिटानंतर पंचांग शुद्धी असणार आहे. दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा अशुभ राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे या
वेळेपर्यंत आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याला सोडून आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा शक्यतो आपण या काळामध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, जेणेकरून आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत वाचून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.